आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राजन सर, प्लीज मला माफ करा. माझ्यामुळे या घरात वाद झालेले मला नाही आवडणार. लग्नानंतर मी आणि पुष्पाजी इथून लांब जाणार आहोत असं ठरलंय आमचं. कुठे जाणार आहेस तू गौरी? आम्ही मुंबईला किंवा पुष्पाजींच्या गावी जाऊ. आजी आजोबांना सोबत होईल ना, त्यामुळे प्लीज तुम्ही भांडू नका बरं. राजन सर, नंदाई, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत खूप काही केलंय. तुम्ही आजपर्यंत मला जे काही दिलं त्यासाठी मी तुमची खरंच खूप आभारी आहे. पण आता यापुढे खरंच काही नको. आपण या घराचा विषय इथेच थांबूयात. तू जाऊन बोललं पाहिजेस त्यांच्याशी. असं त्यांना एकटं पाडू नकोस. तू त्यांच्या पाठीशी कायम उभं राहिलं पाहिजेस. जा, जाऊन बोल. जा. गौरीजी, हीच संधी आहे पुष्पा. पुष्पाजी, काय झालं बोला ना. तुम्ही असं का वागलात गौरीजी? घर का नाकारलत? कारण तेच योग्य होतं. मला नकोय ते घर. पण मला हवं होतं ना. चांगलं घर मिळत होतं, तुम्ही सरळ नाही म्हणून आलात. मुळात तुम्ही मला का नाही विचारलं? ते घर आपल्या दोघांसाठी बांधणार होते, तुमच्या एकटीसाठी नाही. तुम्ही एकटीनेच निर्णय का घेतला? कोण समजता तुम्ही स्वतःला? आपल्या दोघांच्या बाबतीतले निर्णय तुम्ही एकट्या घेऊच कशा शकता? पुष्पा, काय बोलतोयस तू? तू मध्ये बोलू नकोस रुद्र. मला ते घर हवं होतं म्हणजे मला रुद्र सोबत राहता आलं असतं. पण नाही, मी यांच्या सुखाचा विचार करतोय, पण यांना माझं सुख तर बघवतच नाहीये. संस्कारांची मूर्ती बनायची ना तुम्हाला, पण त्यात माझी वाट लागतीये ना. मी जरी तुमच्याशी लग्न करत असलो तरी रुद्रापासून लांब जाणार नाहीये. पण पुष्पाजी घरातले सगळे विरोधात होते. त्यांच्याशी वाद घालून आय डोंट केअर. त्यांना नकोय म्हणून आपल्याला जे मिळतंय ते आपण सोडायचं का? हे घर राजन काका आणि नंदाई देणार होते ना. मग पुष्पा मामा, माझ्या आईवर ओरडायचं नाही. का ओरडायचं नाही?
चूक केली तर ओरडणारच ना. ती तुझी आई असली तरी माझी होणारी बायको आहे, आणि माझी बायको चुकली तर मी ओरडणारच. आणि तीच काय, तू चुकलीस तरी लग्नानंतर मी तुला माफ करेन असं समजू नकोस. पुष्पा, तू चल आपण नंतर बोलू. रुद्र, तू आमच्यात पडू नकोस. बरेच दिवस झालं बघतोय मी यांचं. लग्नाला होकार का दिला याचा डोक्यावरच बसायला निघाले. कुणी नाही रे यांचं. पहिल्या लग्नाचा वाईट अनुभव आहे यांना, म्हणून म्हणलं जरा आधार द्यावा आणि करावं लग्न. पण नाही, याचं गृहीतच धरतायत. मला तर वाटतं ना यांच्या अशा वागण्यामुळे यांचा पहिला नवरा यांना सोडून गेला असेल. पुष्पा, बघितलं तुमच्यामुळे काय झालं. आमच्या इतक्या वर्षाच्या मैत्रीत आज पहिल्यांदा रुद्राने माझ्यावर हात उचललाय. तुमच्यामुळे तो माझ्यापासून लांब चाललाय. मला इतर कुणाही पेक्षा तू जास्त महत्वाचा आहेस रुद्र, आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. माझ्या मित्रापासून तोडणारं कुठलंही नातं नकोय मला. मी हे लग्न मोडतोय. पुष्पा, काहीही झालं ना तरी मी आपली मैत्री पणाला लावू शकत नाही रुद्र. पुष्पा ऐक माझं. पुष्पा, गौरीजी मला नाही माहिती हा असं का बडबडला, पण याचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. मी बोलतो त्याच्याशी. माझ्या मित्रापासून तोडणारं कुठलंही नातं नकोय मला. मी हे लग्न मोडतोय.
काय चालवलंयस पुष्पा? आत्ताच्या आत्ता परत येऊन गौरीजींशी बोल. असा नको वागूस. गौरीजींच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा तरी विचार कर. तुझ्या या वागण्याने आणखी गैरसमज वाढतील. त्याआधीच घरी परत ये आणि माफी माग गौरीजींची आणि लग्न कर त्यांच्याशी. तू कुठल्या मातीचा बनलायस रुद्र? अजून किती दिवस या मित्रासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करणार आहेस? का करतोयस तू हे सगळं? का? रे या मित्रासाठी एवढंही करू नकोस रे. या मित्रालाच स्वतःची लाज वाटेल. रुद्र, गौरीजींशी आता जर कोणी जाऊन बोलायला हवं असेल तर ते तू बोलायला हवंस. गौरीजी फक्त तुझ्या आहेत रुद्र, फक्त तुझ्या. आई, तू रडतेस? आई, रडू नको. गौरीजी झोपल्या असतील. आता नको त्यांना त्रास द्यायला. गौरीजी, मी नाही पाहू शकत तुम्हाला दुःखात, पण तुम्ही घाबरू नका. काहीही झालं तरी मी तुमचं हे लग्न मोडू नाही देणार. तुमच्या सुखासाठी मी वाटेल ते करेन, पण हे लग्न लावून देईन. माझ्यावर विश्वास ठेवा. पुष्पा येईल परत तुमच्याशी बोलायला आणि लग्नही करेल तो तुमच्याशी.
आई कशाला लाईट लावलास ग? काय छान माहोल केला होता मी. कधीतरी एकटीला पण एन्जॉय करू देत जा. एन्जॉय? हे असं असं एन्जॉय करतात? अगं किती प्यायली आहेस रेवती तू? तुझ्या पिण्याला काही सीमा? आई आनंदाला सीमा नसते, माहिती नाही तुला? आणि आज मी खूप आनंदात आहे. हो ना? मग ह्या तुझ्या आनंदात तुला तुझ्या आईला सहभागी करून घ्यावं असं नाही वाटलं? हे बरं आहे. म्हणजे सगळं करायला मदतीला मी आणि एन्जॉय करायला नाही. शोभतं का तुला हे? चल भर माझा ग्लास. तुला झेपणार आहे? झेपणार नाही. एवढी मोठी मोठी कारस्थानं झेपतात आणि हे झेपणार नाही. नाही. वा गो, म्हणजे सगळं करताना आईची मदत हवी आणि सेलिब्रेशन तू एकटीच करणार? कारण हा माझा प्लॅन होता, जीनियस रेवतीचा. एक वीट बांधली नाही की पाडली नाही, पण सगळ्या घराला भूकंपाचे धक्के दिले. ओ जीनियस बाई, त्या सोहाला मी वेळेवर खाली आणलं म्हणून पुढचा तमाशा झाला. तरी प्लॅन वर या छोट्या गोष्टींमुळे होतं, समजलं? आई तुझं चुकलंच. आता हेच ऐकायचं राहिलं होतं. काय केलं आता मी? काही केलं नाही, हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सायंटिस्ट का नाही केलं ग? आता हे काय नवीन? तुझ्या लक्षात यायला हवं होतं कशात काय मिसळलं की स्फोट होता, आणि ते मला चांगलंच कळतं. आणि त्या स्फोटात कोण मरणार हे पण कळतं. गौरीच्याच तोंडून तिच्या जाण्यावर शिक्कामोर्तब करून घेशील असं वाटलं नव्हतं. पण मला खात्री होती तिने माझ्या आधीच्या प्लॅनची वाट लावली असली ना, तरी माझा हा प्लॅन वर्क होणारच. आता त्या गौरीच्या पाठवणीची तयारी करावी लागणार, ती पण वाजत गाजत. चांगलं घर मिळत होतं, तुम्ही सरळ नाही म्हणून आलात. ते घर आपल्या दोघांसाठी बांधणार होते, तुमच्या एकटीसाठी नाही. पहिल्या लग्नाचा वाईट अनुभव आहे यांना, म्हणून म्हणलं जरा आधार द्यावा आणि करावं लग्न. पण नाही, याचं गृहीतच धरतायत. मला तर वाटतं ना, यांच्या अशा वागण्यामुळे यांचा पहिला नवरा यांना सोडून गेला असेल. गौरीजी, गौरीजी, काल जे काही झालं ते फार मनाला लावून घेऊ नका तुम्ही. पुष्पा असा का वागला मलाही नाही माहित, पण मी माफी मागतो त्याच्या वतीने. तुम्ही काळजी नका करू, मी घेऊन येईन पुष्पाला. तो माफी मागेल तुमची आणि लग्नही करेल. एवढंच सांगायचं होतं. तुम्ही पिट्टी काय म्हणते ते बघा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी घेऊन येईन पुष्पाला.